कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण साहेबांचं निधन झाल्यापासून 1 महिन्यापर्यंत अस्थि कलश वगैरे त्यांचं काल नाशिक येथे 21 तारखेला झालं। त्यानंतर माझा आणि मतदारसंघाचा गॅप गेल्या महिन्यापासून होता। माझे नातेवाईक ते जवळचे असल्यामुळं, काँग्रेस पक्षाचे खासदार असल्यामुळं सर्वांनाच आम्हाला अतिशय दुःख झालं होतं। म्हणून माझा जो संवाद दौरा होता पूर्वीचा, तो मध्यंतरी मी बंद केला होता। त्याची सुरुवातही 25 तारखेच्या नंतर आपल्याला करायची आहे। आणि त्यासाठी म्हणून मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी 122 गावं गेल्या महिन्यापूर्वी फिरलो। त्या 122 गावामध्ये अतिशय चांगला स्फूर्त प्रतिसाद काँग्रेस पक्षाला दिला, मलाही दिला। मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे, ही निवडणूक जिंकायची आहे। असे कार्यकर्ते, मतदार मला वेळोवेळी गावामध्ये भेटल्यानंतर सांगत होते। त्यामुळं आपल्याला ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये लढवायची आहे, सर्व ताकदीनिशी लढवायची आहे। आणि त्यामुळं सर्व कार्यकर्ते जे काही काँग्रेससोबत माझ्या आता मतदारसंघात करणार, मुख्य मतदारसंघातले आहेत, ते अतिशय इमानदार, प्रामाणिक आहेत। आणि त्यांच्याच विश्वासावर आणि मतदारांच्या भरोशावर, त्यांच्या ताकदीवर उद्याची ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे, लढवायची आहे आणि जिंकायची आहे। त्यासाठी आपल्या सर्वांना माहीत असावं की मी थांबणार नाही म्हणून असं कुठं काही चर्चा कार्यकर्त्यामध्ये असेल, मतदारामध्ये असेल किंवा पत्रकार बांधवामध्ये असेल, ती थांबावी। आणि यासाठी म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी उमेदवारी राहणार आहे आणि हे तुम्हाला सांगण्यासाठी मुद्दाम आमंत्रित केलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी उमेदवारी राहणार आहे आणि हे तुम्हाला